नमस्कार मित्रांनो, खानदेशी फार्मर या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. मी आकाश. मित्रांनो, 1.5 वर्षाच्या गॅपनंतर पुन्हा तुमच्या सेवेमध्ये भावनगर जंगलची काठीवाडी शेळी म्हणजे सोनूभाऊ चव्हाण यांची नवीन काठीवाडी शेळींची मित्रांनो गाडी ही चाळीसगावमध्ये येणार आहे परवा सोमवारी 1 जून 2026 रोजी. मित्रांनो, 2 दिवस अगोदर तुमच्यापर्यंत व्हिडिओ पोहोचवतोय म्हणजे तुमचं येण्याचं जे मॅनेजमेंट असणार आहे ते तुमचं होऊन जाईल. मित्रांनो, 1.5 महिन्याचा गॅप होता, उन्हाळा होता. उन्हाळ्यामुळे मित्रांनो गाभण शेळींना त्रास होता. त्याच्यामुळे आता कुठंतरी ऊन थोडं शांत झालेलं आहे आणि वातावरण थोडं आता थंड आहे. त्याच्यामुळे मित्रांनो सुरुवात ही पुन्हा झालेली आहे. पुन्हा त्याच जोमामध्ये मित्रांनो तीच क्वालिटी, टॉप क्वालिटीमध्ये डबल हड्डी शेळ्या तुम्हाला या पाहायला भेटणार आहेत. सोनू चव्हाण चाळीसगावकर यांची मित्रांनो भावनगर जंगलची काठीवाडी शेळीची गाडी ही सोमवारी 1 जून 2026 रोजी चाळीसगावमध्ये येणार आहे. तर लवकरात लवकर मित्रांनो काठीवाडी शेळ्या घेण्यासाठी संपर्क साधा. मोबाईल नंबर तुम्हाला दिलेला आहे सोनूभाऊ चव्हाण, त्याचबरोबर तुषार चव्हाण, दोघी मोबाईल नंबर तुम्हाला दिलेले आहेत. संपर्क साधा. तुम्ही पाहू शकतात क्वालिटी. टोटल मित्रांनो 65 शेळींचं माप गाडीमध्ये असणार आहे. 65 पैकी 40 शेळ्या गाभणी असणार आहे आणि 25 शेळ्या मित्रांनो लागवडीच्या असणार आहेत. आणि त्याचबरोबर लागवडीच्या शेळींसोबत मित्रांनो एक ब्रीडर देखील तुम्हाला घ्यायला भेटणार आहे. एक काठीवाडीचा ओरिजिनल ब्लडलाईनचा बोकड मित्रांनो तुम्हाला व्हिडिओच्या लास्टमध्ये देखील पाहायला भेटणार आहे. तर लवकरात लवकर संपर्क साधा. क्वालिटी बघा मित्रांनो, तीच क्वालिटी, तीच शिंगडी, तीच डबल हड्डीपणा आणि तीच पॉलिश चमक तुम्हाला पाहायला भेटणार आहे. तर 40 शेळ्या मित्रांनो गाभणी आहेत, 25 शेळ्या तुम्हाला या लागवडीच्या पाहायला भेटणार आहेत. तर लवकरात लवकर संपर्क साधा. मोबाईल नंबर दिलेला आहे. मित्रांनो 1.5 महिन्याचा गॅप होता, बऱ्याच कमेंट आले, बरेच फोन आले की आकाशभाऊ काठीवाडी शेळींच्या गाड्या बंद का बरं आहेत. तर मित्रांनो तुमच्याचसाठी गाड्या बंद होत्या, कारण की एवढ्या उन्हामध्ये गाई म्हशी मित्रांनो हे बच्चे फेकून देत असतात, घाबरत असतात. त्याच्यामुळे एवढ्या उन्हामध्ये त्यांनी त्या गाड्या बंद ठेवल्या होत्या पूर्ण चाळीसगाववाल्यांनीच. तर आता सुरुवात झालेली आहे पुन्हा एकदा. तर लवकरात लवकर मित्रांनो घेण्यासाठी संपर्क साधा. क्वालिटी बघा एकदा, जबरदस्त डबल हड्डीमध्ये तुम्हाला क्वालिटी पाहायला भेटणार. बघा माप मित्रांनो, बोललो ना माप तेच तुम्हाला पाहायला भेटणार आहे. हे बघा क्वालिटी, कलरमध्ये पण तुम्हाला शेळ्या पाहायला भेटेल. जो कोणी शौकीन असेल ज्याला कलरच्या शेळ्या पाहिजेत तर मित्रांनो तुम्ही कलरच्या शेळ्या घेऊ शकतात. तुम्ही पाहू शकतात क्वालिटी वगैरे एक नंबर, डबल हड्डी, उंच पूर्ण माप आहे. टोटल मित्रांनो 65 शेळी, एक बोकड, एक ब्रीडर असणार आहे. 65 मध्ये ज्या 25 शेळ्या मित्रांनो लागवडीच्या आहेत त्या तुम्ही घेऊन त्यांच्यावर तो बोकड सोडून मित्रांनो तुमचं एकच नंबर प्रोडक्शन चालू होऊन जाईल घरच्या घरी. मदर स्टॉक तुम्ही मित्रांनो तयार करू शकतात. बघा सड पारंब्या एक सारख्या तुम्हाला मित्रांनो पाहायला भेटणार आहेत. खालवर तुम्हाला पाहायला भेटणार नाही, आणि ज्या खालवर असतील त्या तुमच्या कामाच्या पण नाही. सगळ्यात महत्त्वाचं तुमच्या जे कामाच्या मित्रांनो 40 गाभणी आणि 25 लागवडीचे तुम्हाला घ्यायला भेटणार आहेत. एक बोकड देखील असणार आहे. तर लवकरात लवकर संपर्क साधा. दुसऱ्या तिसऱ्या वेतामध्ये मित्रांनो तुम्हाला क्वालिटीच्या शेळ्या पाहायला भेटतील. या बघा तुम्ही पाहू शकता पोझिशन मित्रांनो, जागेवरती खरेदी करतानाची पोझिशन आहे. गाडी पुन्हा सांगतो, गाडी सोमवारी 1 जून 2026 रोजी म्हणजे परवा. 2 दिवसाचा गॅप आहे मित्रांनो. तुम्हाला उद्याचा पूर्ण दिवस आहे, आज रात्र तुम्हाला जे काही मॅनेजमेंट करायचं असेल. आणि अधिक माहितीसाठी तुम्ही सोनूभाऊ चव्हाण यांच्याशी संपर्क साधा. तुम्हाला किंमत वगैरे काय असणार आहे, गाडीचा एक्झॅक्ट टाईम वगैरे काय असणार आहे, सगळ्या गोष्टी मित्रांनो तुम्हाला या पाहायला भेटणार आहेत. तर भावनगर जंगलची क्वालिटी मित्रांनो पुन्हा एकदा तुमच्या सेवेमध्ये येणार आहे. तर त्यासाठी सोनूभाऊ चव्हाण यांच्याशी लगेच संपर्क साधा. मोबाईल नंबर तुम्हाला दिलेला आहे. हे बघा टोटली मित्रांनो 8 मिनिटाचा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. पूर्ण 8 मिनिटामध्ये तुम्हाला पूर्ण संपूर्ण क्वालिटी पाहायला भेटणार आहे. हे बघा माप बघा, उंच पूर्ण एकदम बोकड्यापेक्षा उंच पूर्ण माप मित्रांनो तुम्हाला काठीवाडी शेळींचं पाहायला भेटणार आहे. हे बघा, आणि ज्याला कोणाला वाटत असेल की पुढे पावसाळा येतोय, बऱ्याच लोकांच्या मित्रांनो डोक्यामध्ये हा माइंडसेट असतो की पावसाळा आला म्हणजे शेळीवरती रोगराई येते. तर मित्रांनो ह्या शेळींचं बिलकुल तसं काही नाही आहे, कारण की ह्या शेळ्या ऑलरेडी जसे आपल्या मेंढ्या असतात, जे वाडेवाले असतात, जे मेंढ्या फिरवत असतात, त्या प्रकारे मित्रांनो तिकडची शेळी पालक या शेळींना फिरवत असतात. पूर्ण पावसामध्ये फिरत असतात. काही अडचण नाही, कुठली अडचण नाही. तुमचं तर तसं पण नसणार आहे, तुमचं शेड वगैरे असेल तर काही टेन्शन घ्यायचं काम नाही आहे. या शेळींना पूर्ण सवय असते पावसामध्ये, उन्हामध्ये आणि थंडीमध्ये. तुम्ही पाहू शकता बघा केवढं उन्हाचा प्रकार तिकडे दिसतो, तरी उन्हामध्ये फिरताय. चरायला बघा काही नाही, पण तरी मित्रांनो कमी जागेमध्ये जास्त चरत असतात या शेळ्या. काळी असेल काही असेल तर मोडून मारून खात असतात. नो टेन्शन मित्रांनो, बिलकुल काहीच टेन्शन नाही शेळींना. खायच्या बाबतीमध्ये एकदम मजबूत आहेत. क्वालिटी बघा तुम्ही एकदा, जबरदस्त क्वालिटीमध्ये. तर मित्रांनो बरेच जण सांगत असतात गॅसचा प्रॉब्लेम येतो, तो येतो. त्या गोष्टीमध्ये मित्रांनो थोडंफार आपण पण लक्ष ठेवणं गरजेचं आहे. पावसाळ्यामध्ये गोठा तुम्ही सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सुका गोठा ठेवा. पावसामध्ये काहीच प्रॉब्लेम येणार नाही. हे बघा मित्रांनो क्वालिटी वगैरे
जबरदस्त क्वालिटीमध्ये मित्रांनो तुम्हाला शेळ्या घ्यायला भेटणार आहेत. हे बघा, हा पूर्ण पट्टीच्या पट्टी एका ठिकाणून खरेदी केलेली आहे. तर टोटल 65 शेळ्या, एक बोकड एवढं माप तुमच्या सेवेमध्ये सोमवारी 1 जून 2026 रोजी चाळीसगावमध्ये येणार आहे. सोनू चव्हाण यांची भावनगर जंगलची काठेवाडी शेळींची गाडी मित्रांनो ही येणार आहे. तर लवकरात लवकर घेण्यासाठी संपर्क साधा. मोबाईल नंबर दिलेला आहे. टोटल 40 शेळ्या गाभणी आहेत, 25 शेळ्या लागवडीच्या असतील. गाभणीपेक्षा मित्रांनो त्यांची किंमत ही 100% कमीच असणार आहे लागवडीच्या शेळींची. आणि गाभणीमध्ये पण मित्रांनो जी तोलावर असते त्याची किंमत जास्त असते, जी थोडी लेट असते त्याची किंमत मित्रांनो कमी असते त्या दृष्टीने. बाकी क्वालिटी पाहून पण असतं. एखादी शेळीची पोझिशन जबरदस्त असेल उंची पूर्ण, आणि ती जरी लेट असते थोडी तर तिचा किंमत मित्रांनो जास्त द्यावी लागतेच. क्वालिटी पाहून सगळ्या गोष्टी होत असतील. काही अडचणी जास्त काही अडचण आली तर फोन करा तुम्ही, काही टेन्शन नाही. मोबाईल नंबर तुम्हाला दिलेला आहे. सोनू चव्हाण यांच्याशी संपर्क साधा. की पूर्ण गाडीमधून टॉपच्या 10 शेळ्या घेतल्यास काय किंमत लागेल, किंवा टॉपच्या 10 लागवडीच्या शेळ्या घेतल्यास काय किंमत लागेल, किंवा मग गाभणी शेळ्या घेतल्यास काय किंमत लागणार आहे, हे तुम्ही बोलू शकता. किंवा तुम्हाला जी शेळी पसंत असेल तिचा स्क्रीनशॉट तुम्ही त्यांना व्हॉट्सअप करा. व्हॉट्सअपवरती देखील मित्रांनो तुम्हाला त्या शेळींची किंमत वगैरे सांगितली जाईल, किंवा मग समोर आल्यावर तुम्हाला जास्त अजून प्राधान्य त्या गोष्टीचं दिलं जाईल. जेवढं फोनवर बोलता येत नाही तेवढं समोर मित्रांनो बोलता येतं, आणि मी देखील असतो समोर. तर दोघांकडून व्यवस्थित तो मित्रांनो सौदा जुळवून देत असतो. हे बघा क्वालिटी बघा, पूर्ण काळं सोनं मित्रांनो तुम्हाला पाहायला भेटणार आहे. गाडी ही सोमवारी येणार आहे मित्रांनो. आता काठेवाडी शेळ्यांच्या गाडीला सुरुवात झालेली आहे. तर कुठलीही उशीर न करता लवकरात लवकर शेळ्या घेण्यासाठी तुम्ही येऊ शकतात. बऱ्याच दिवसापासून तुम्ही वाट पाहत होते शेळींची वाट. आता तुमचा हा टाईम संपला, काही अडचण नाही, आता सुरुवात झालेली आहे. हे बघा, या पाहू शकता तुम्ही शेळ्या मित्रांनो. एकूण एक तुम्हाला शेळी दाखवायचा प्रयत्न सोनूभाऊ चव्हाण यांच्या वडिलांनी, मधु शेट यांनी केलेला आहे. पूर्ण शेळ्या तुम्हाला व्यवस्थित दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. शेळींची शिंगडी बघा, उंची, लंबी, कासी, सगळ्या गोष्टी मित्रांनो. पोझिशन बघा काय माप आहे शेळींचं, पाल्यावानी माप आहे तुम्हाला पाहायला भेटते. अंगावरती ताकद जबरदस्त आहे. एवढा उन्हाळा असून देखील मित्रांनो अंगावर एवढी ताकद आहे. याच्यावर बघा, हा ब्रीडर आहे मित्रांनो. जर कोणाला लागवडीचीही घ्यायची असेल तर हा 2 दात असेल किंवा 4 दात असेल. तुम्ही तसं फोनवर तुम्ही विचारून घ्या, मी विचारलं किती दात असेल. तर बघा, ह्या असं आता मोसमवर येणार आहेत शेळ्या. तर या लागवडीसाठी बोकड त्यांनी देखील सोडलेला आहे. तर तुम्ही देखील मित्रांनो हा एक ब्रीडर तुम्ही घेऊन जाऊ शकतात, आणि तुमच्या शेळी लागवडीसाठी घेऊन जाऊ शकतात मित्रांनो. गाभण शेळींना गरज नाही अजून 2-4-5 महिने, काही अडचण नाही. पण लागवडीच्या शेळींसाठी तुम्ही मित्रांनो हा ब्रीडर घेऊन जाऊ शकतात. आणि सोनूभाऊंनी सांगितलं जो कोणी लागवडीच्या शेळ्या घेईल त्यांना योग्य रेटमध्ये आपण बोकडं देखील देऊन टाकणार आहोत. फक्त लागवडीच्या शेळ्या जे घेणार असेल त्याला फक्त बोकड घ्यायचं असेल तर त्यांनी देखील वेगळं तुम्ही बोलू शकतात. धन्यवाद. मोबाईल नंबर दिलेला आहे.